Hello friends and welcome to our this session of English class. मी मानसी आपल्या सर्वांचं स्वागत करते आजच्या या क्लासमध्ये. आज आपण तुमचा जो चॅप्टर होता हाऊस बिल्डर तो वाचत होतो. त्याचा पुढचा भाग वाचूया की पुढे काय झालं कहाणीत. तर चला वाचूया द हाऊस बिल्डर. तर आतापर्यंतच्या स्टोरीत आपण वाचलेलं आहे की कशा प्रकारे एक हाऊस बिल्डर म्हणजे ज्याला की इंग्लिशमध्ये मेसन म्हणतात आणि आपण ज्याला गवंडी अशा प्रकारे जाणतो, आपण मिस्त्री पण म्हणतो त्याला. तर जो घर बनवतो अशा एक मिस्त्री असतो, खूपच चांगलं काम करतो. आपलं काम तो पूर्ण डेडिकेशननी आणि नीट प्रकारे करतो. त्याच्या कारणाने त्याचा जो कॉन्ट्रॅक्टर असतो, जो घराचा जो वेगवेगळे आपले कॉन्ट्रॅक्ट घेतो, त्याचंही खूप नाव होतं, त्याचंही बिझनेस खूप छान वाढतं. तो त्याच्याशी खूप प्रसन्न असतो आणि म्हणून तो त्या मेसनला जे आहे चांगली पगार देतो, ज्याने मेसनला कधीच कोणत्या वस्तूची कमी नाही होत. आता ह्याच्या पुढे आपण वाचतो की मेसन खूप चांगला काम करत असतो, आपली पूर्ण जिंदगी त्यात बितावतो. पण जेव्हा तो ग्रँडफादर म्हणजे आजोबा बनतो, तेव्हा त्याला असं वाटतं की आता आपण खूप काम करून घेतलं, आता आपल्याला आराम करायला पाहिजे. आता आपण पुढे काम नाही करू, काम सोडून देऊ. हे जेव्हा तो त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगतो, त्या कॉन्ट्रॅक्टरला आवडत नाही. कारण की त्याला असं वाटतं की आपल्या हातातनं इतका चांगला मजूर चालला जाईल, इतका चांगला काम करणारा चालला जाईल. पण तो त्याला खूप समजावतो, पण तो ऐकत नाही. तो म्हणतो की नाही, आता मी काम सोडेनच आहे, आता मी कोणतंच काम नाही घेईन नवीन. ह्याच्या पुढे काय होतं ते आपण वाचूया आता. फायनली द कॉन्ट्रॅक्टर कन्व्हिन्स्ड द मेसन टू बिल्ड वन लास्ट हाऊस ऑन अ ब्युटिफुल अँड कन्व्हिनियंट साइट ॲज अ स्पेशल फेवर. शेवटी तो जो कॉन्ट्रॅक्टर असतो, तो त्या मेसनला किंवा वंडीला त्या मनवून घेतो एक शेवटलं घर बनवायकरता. तो म्हणतो की तू माझ्याकरता एक शेवटलं घर बनवून दे, फेवर आहे माझ्याकरता. फेवर म्हणजे काय असतं की आपण काही खूप कोणाकरता म्हणजे करणं चाहतो ना, तर एक काहीतरीचा फेवर करतो त्याच्याप्रती. तर ते फेवर तो करतो. तो म्हणतो की ठीक आहे की तू माझ्याकरता हे एक फेवर करून दे, एक शेवटलं घर असं बनवून दे माझ्यासाठी आणि ह्याची साईट जी आहे म्हणजे जिथे हे बनवायचं ते तुला सोपं पडेल. तुझ्या घरापासून दूर नाहीये, तर तुला आरामाने तू करू शकतोस, तुला काही त्रास होणार नाही. द मेसन अग्रीड टू डू सो विथ ग्रेट रिलक्टन्स, नॉट टू हॅपीली ईदर. तो मेसन जो असतो तो ते काम करायला तयार होऊन जातो. तो म्हणतो की ठीक आहे, पण बट विथ ग्रेट रिलक्टन्स. रिलक्टन्सचा काय अर्थ असतं? मन नसतानाही. पाहिजे लिहिलंय अनविलिंगनेस. विलिंगनेस म्हणजे आपण जेव्हा खूप इच्छाने खूप काम करतो आणि अनविलिंगनेस म्हणजे जेव्हा आपली इच्छा अगदी नसते. तर बिना इच्छेच्या आणि बिना आपल्या प्रसन्नतेच्या, बिना खुशीच्या तो ते काम करायला तयार होऊन जातो. द कन्स्ट्रक्शन स्टार्टेड. अशा प्रकारे ते जे कन्स्ट्रक्शन असतं, जे काम असतं ते सुरू होतं. इट वॉज अ मोस्ट ब्युटिफुली डिझाईन्ड हाऊस टू बी बिल्ट ॲट अ सॉट आफ्टर लोकेशन. हे जे घर बनणार असतं हे खूप सुंदर घर बनणार असतं. जी डिझायनिंग जी असते ती फारच छान असते या घराची. टू बी बिल्ट ॲट अ सॉट आफ्टर लोकेशन. आणि जी लोकेशन असते ती सुद्धा म्हणजे जे घर जिथे बनत असतं ती लोकेशन सुद्धा फार चांगली लोकेशन असते. However, the mason could not put his mind and heart in his work. पण तरी सुद्धा घर खूप सुंदर आहे, लोकेशन खूप चांगली आहे, त्याच्या हिशोबाची लोकेशन होती मेसनची की तो काम आरामाने करू शकेल. तरी सुद्धा ते मेसननी चुकी आपलं मन बनवून घेतलं होतं की मला आता काम नाही करायचं, आणि तरी सुद्धा तो करत होता बिना मनाच्या. तर म्हणून तो आपलं जो आहे पुट हिज माइंड अँड हार्ट इन हिज वर्क. तर जसं नेहमी प्रकारे होतं तशा प्रकारे तो आपलं दिलदिमाग नव्हता लावू पावत आपल्या कामामध्ये. त्या कामामध्ये आपला 100% नव्हता देऊ पावत. ही डिड हिज वर्क व्हेरी रफली. तर त्यांनी आपलं काम कसं केलं? खूप रफली. रफली म्हणजे काय असतं? जेव्हा आपण बिना मनाचं काम करतो तर कसं होतं ते काम चांगलं नाही होत. बिना मनाचे सपोज तुमची आई जेवण बनवे तर ते चांगलं नाही बनत ना, मनाने चांगलं बनतं. तर तसंच ह्याचं जे असतं हे काम, हे तो रफली करतो अगदी बिना मनाच्या. अँड केअरलेसली विदाउट इंटरेस्ट और डेडिकेशन. आणि अशाच प्रकारे खूप केअरलेसली करतो. केअरलेसली म्हणजे अगदी बिना लक्ष देता. जसं तो नेहमी खूप लक्ष देऊन एक एक बारीक बारीक छोट्या गोष्टींचं लक्ष देऊन काम करत होता, तसं तो नाही करत. विदाउट इंटरेस्ट, बिना आपल्या रुचीचा किंवा डेडिकेशनच्या. नेहमी जसं तो आपलं पूर्ण डेडिकेशननी, पूर्ण समर्पित भावाने काम करत होता, तर तसं तो नाही करत. इवन द बिल्डिंग मटेरियल युज्ड वॉज ऑफ लो क्वालिटी. आणि एवढं तर एवढं तुझे बिल्डिंग मटेरियल जे कामात येणारं जे सामान असतं घर बनवायच्या, ते सुद्धा मटेरियल जे सामान होतं ते सुद्धा लो क्वालिटीचं होतं, ते चांगलं नव्हतं.
बट ही डीड नॉट केअर, पण त्यांनी या सगळ्या गोष्टींची पर्वा नाही केली. त्याला ह्या कोणत्याच गोष्टीचा फरक नव्हता पडत, कारण की त्याचं मनच नव्हतं काम हे करायचं. आणि नेहमी कसं तो करतो, तुम्हाला आधीच्या सेशन मध्ये सांगून चुकले मी, की नेहमी तो हर बारीकशे बारीक गोष्टीचं खूप लक्ष ठेवायचा, की सामान कोणतं युज होतंय, कसं काही घराचे दारं असो, खिडक्या असो, सगळं बारीक बारीक लक्ष ठेवता. पण ह्याच्यामध्ये त्यांनी असे काही लक्ष नाही ठेवले. ही सिम्पली वॉन्टेड टू कम्प्लीट द जॉब इन हेस्ट अँड फायनली रिटायर. तो नुसतं एवढं चाहत होता की लवकरात लवकर हे काम संपे आणि तो रिटायर होतो, निवृत्त हो आपल्या या कामापासून. पहा, जसं आपण कोणतं काम नाही करणं चाहत, तुम्हालाच तुमची आई बाबा काही काम सांगेल आणि तुम्ही नाही करणं चाहत, तर मग काय करता तुम्ही? फटाफट निपटा काम आणि सोडा बाई, जसंही हो, आपल्याला काही फरक पडत नाही. तर जेव्हा आपला ही प्रवृत्ती असते ना, की काम आपल्याला निपटवायचंय, एक असतं की काम चांगल्याशी झालं पाहिजे, बढिया झालं पाहिजे, पण जेव्हा काम निपटवायची प्रवृत्ती असते तेव्हा काय होतं? तेव्हा काम ते खराब होऊन जातं. द हाऊस वॉज रेडी अर्लियर देन एक्सपेक्टेड. आता ते जे घर होतं, एवढं एक्सपेक्टेशन होतं, म्हणजे की सपोज आपण सोचलं की 2 महिन्यात बनेले या 4 महिन्यात बनेले, तर ते आणि लवकर बनवून गेलं. ते घर तयार होऊन गेलं. व्हेरी रफली मेड स्ट्रक्चर्स, वीक वॉल्स, पुअर फिनिश अँड डिड नॉट लुक ॲज गुड ॲट ऑल. आता हे जे घर बनलं होतं इतक्या घाईघाईमध्ये, ते काय झालं, खूप रफली मेड होतं. म्हणजे बिलकुल त्याचं जे स्ट्रक्चर होतं ते कोणी पाहून म्हणाले की हे कसं बनवलं गेलंय. वीक वॉल्स, त्याच्या ज्या भिंत्या होत्या त्या सुद्धा वीक होत्या, कमजोर होत्या, कारण की त्याच्यात सामान चांगलं नव्हतं लागलं. पुअर फिनिश, फिनिशिंगचा जो वर्क होता, जो शेवटला वर्क असतो की सगळं एकदम छान चकाचक सुंदर दिसे घर बनताना, तर ते सुद्धा छान नव्हतं. अँड डिड नॉट लुक ॲज गुड ॲट ऑल. आणि जितकं सुंदर नेहमी दिसायचं त्याचं बनलेलं घर त्या मेसनचं, तशा प्रकारे बिलकुलही नव्हता दिसत. ॲज डिझाईन, ॲज डिझाईन म्हणजे की जसं डिझाईन केलं गेलं होतं, जसं सोचलं गेलं होतं की ते घर बनेले, तसं ते मुळीचही नाही बनलं. येट द मेसन डिड नॉट केअर. तरी सुद्धा मेसनला त्या गोष्टीची काही पर्वा नव्हती. त्यांनी इतकीशी पण त्याची गोष्ट सोचली नाही की हे घर जसं व्हायला पाहिजे होतं तसं नाही बनलं. He informed the contractor that the house was ready and he was waiting to hand over its keys to him. आता त्यांनी काय केलं, घाईघाईमध्ये घर बनवून घेतलं आणि मग त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की हे घर बनलंय, आणि तो थांबलेला होता की तो केव्हा येईल कॉन्ट्रॅक्टर आणि या किल्ल्या तो केव्हा त्याला हँड ओव्हर करेल. म्हणजे घाईघाईत घर बनवलं, घाईघाईत त्याला वाटलं की आता घराच्या किल्ल्या कॉन्ट्रॅक्टरला द्या, म्हणजे ज्याचं घर असेल त्याला मिळेल आणि आपली कटकट सुटेल, असं त्याला वाटत होतं. द कॉन्ट्रॅक्टर अराइव्ड ॲट द साईट. आता जो कॉन्ट्रॅक्टर होता तो त्या साईटवरती, जिथे घर होतं तिथे आला. अराइव्ड म्हणजे काय, येणं. ही हॅड अ फाईल ऑफ लिगल डॉक्युमेंट्स इन हिज हँड. त्याच्या हातामध्ये एक फाईल होती. लिगल म्हणजे काय, कानूनी जे असतं, कनेक्टेड टू लॉ, म्हणजे लॉशी कनेक्टेड जे असतं. तर असं एक लिगल डॉक्युमेंट्सची एक फाईल होती, कानूनी ज्या कागदात होते अशी एक फाईल त्याच्या हातात होती. द मेसन हँडेड ओव्हर द न्यू हाऊसेस की टू हिम. जसाच तो आला, मेसननी, त्या गवंडीनी त्या नवीन घराच्या किल्ल्या त्याला देऊन दिल्या कॉन्ट्रॅक्टरला. बट द कॉन्ट्रॅक्टर डिड नॉट स्टेप फॉरवर्ड टू एंटर द हाऊस टू सी इट. पण तो जो कॉन्ट्रॅक्टर होता तो इव्हन घराच्या आत सुद्धा नाही आला ते घर बघायला. त्याला इतका विश्वास होता की घर चांगलंच बनलं असेल ह्यांनी बनवलंय तर. Instead, with a broad smile, he handed over the file along with the house keys to the mason. पण काय झालं, त्यांनी काय केलं, तो कॉन्ट्रॅक्टर घराच्या आत नाही आला आणि त्याच्याऐवजी त्यांनी काय केलं की ते जे त्यांनी फाईल्स आणल्या होत्या, जे लॉच्या संबंधित जे कानूनी फाईल्स होत्या त्या आणि ती किल्ली, त्या या दोन्ही वस्तू त्या मेसनच्या हातात ठेवून दिल्या विथ अ ब्रॉड स्माईल. खूप हसून, खूप प्रसन्नतेने त्यांनी हे काम केलं. आणि काय म्हणाला, अँड सेड, बीमिंग हॅपी टोन. बीमिंग म्हणजे काय, स्माइलिंग विथ ग्रेट, म्हणजे खूप जास्त प्रसन्नतेने त्यांनी हे केलं आणि म्हणाला, खूप खुशीच्या टोन मध्ये म्हणाला, दीज आर द ओनरशिप डॉक्युमेंट्स ऑफ दिस न्यू हाऊस इन युअर नेम. की हे जे आहे ओनरशिप डॉक्युमेंट्स आहेत. म्हणजे की काय आहे ओनरशिप, काय असतं की हे तुमचं घर आहे असं, असे ह्याच्यात डॉक्युमेंट्स, असे ह्याच्यात कागदात आहे ज्यात लिहिलंय की हे घर तुझं आहे आतापासून, आणि इन युअर नेम, हे तुझ्या नावाने हे घर केलं गेलंय. द हाऊस इज युअर्स, हे घर आतापासून तुझं आहे. आय हॅड प्लॅन्ड इट ॲज अ गिफ्ट फॉर यू. आणि मी हा प्लॅन केला होता तुला असं गिफ्ट द्यायचं. गिफ्ट म्हणजे पता आहे ना मला, की कोणाला उपहार देतो आपण, तर मी हा प्लॅन केला होता हा उपहार द्यायला तुला.
तर कसं झालं की त्यांनी इतक्या बेमनाने जे घर बनवलं, जे आजपर्यंत जिंदगीत त्यांनी खूप मनाने चांगले चांगले घर बनवले, आणि जे सगळ्यात वाईट घर बनवलं ते त्याच्याच डोक्यावरती आलं. कारण की त्यांनी मनाने घर बनवलं नाही, त्यांनी सोचलं की घाईघाईने करून खतम करा. आणि ते अशा तो कॉन्ट्रॅक्टर होता, त्यांनी सोचलं की ह्याला असा मी सरप्राईज दो की हा पाहून खूप खुश होऊन जाईल. पण प्रसन्नता तर गेली एकीकडे. त्यांनी सोचलं असेल नंतर की मी काय केलं काम, मी घाईघाईने केलं आणि असं होऊन गेलं. तर तेच असतं की ऍज यू सो सोशल यू रीप, की तुम्ही जे बोआले तेच तुम्ही पावाले, है ना, की तुम्ही जे काम केलं तर तेच तुमच्या समोर येत आहे. तर म्हणून अशा प्रकारचे काम कधी करूनही कोणी नाही सांगू शकत की केव्हा काय वस्तू होऊन जाईल. तर त्या अशा त्या मेसन बरोबर फारच वाईट झालं. जिंदगीभर चांगलं काम केलं आणि एक काम त्याने जे वाईट केलं तेच त्याच्या डोक्यावरती येऊन गेलं. आपण मागच्या सेशन मध्ये तुमचे जे क्वेश्चन आन्सर्स होते ते सुरू केले होते. एक लास्ट क्वेश्चन बाकी होतं, त्याला बघूया आपण. द मेसन मेड अ फर्म डिसिजन टू रिटायर वेन. मेसननी म्हणजे त्या गवंडीनी दृढ निश्चय केला होता रिटायर व्हायचा, निवृत्त व्हायचा कामापासून. वेन म्हणजे केव्हा. द मेसन वॉज वर्किंग हार्ड अँड सिन्सिअरली फॉर मेनी इयर्स विथ द कॉन्ट्रॅक्टर. मेसन जो होता, जो होम बिल्डर होता, तो फार काही वर्षांपासून अगदी मनापासून आणि छान काम करत होता कॉन्ट्रॅक्टर बरोबर. He had settled his family nicely and without any scarcity of any kind. त्यांनी आपलं घर, आपली जी फॅमिली होती, परिवार होता, त्याला छान ठेवलं होतं आणि बिना कोणत्या कमीच्या. स्कार्सिटी म्हणजे कमीच्या. ते कशा कारणाने? कॉन्ट्रॅक्टरनी त्याला फार सहयोग केला म्हणून. When he became a grandfather, जेव्हा तो आजोबा बनला, he thought that it was the right time for him to retire. तर त्यांनी असं सोचलं की आता ही वेळ एकदम बरोबर आहे कामापासून निवृत्त व्हायची. रिटायर म्हणजे काय? निवृत्त होणं. He informed his contractor about his retirement. तर त्यांनी आपल्या कॉन्ट्रॅक्टरला आपल्या रिटायरमेंटच्या बाबतीत सांगितलं. अँड ही वॉज फर्म अबाउट हिज डिसिजन. आणि तो आपल्या डिसिजन प्रति निर्णयाबद्दल फार जास्त दृढ होता. तर हे असं जेव्हा तो आजोबा बनणार होता तेव्हा त्यांनी जे आहे सोचलं की आता मी काम नाही करेन. आता बघा क्वेश्चन नंबर 5 आहे तुमचं. पिक आउट फ्रॉम द लेसन होमोफोन्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. होमोफोन्स काय असतं? होमोफोन्स म्हणजे असे शब्द असतात जे की साऊंड एकासारखे करतात, स्पेलिंग डिफरंट असते आणि जे आहे त्याचं मिनिंग सुद्धा डिफरंट असतं. पहा तुम्ही इथे उदाहरण बघा. वेस्ट, WAIST, ह्याचा अर्थ काय असतं? कंबर. ठीक आहे ना, आपण कंबरला वेस्ट सुद्धा म्हणतो. वेस्ट हा शब्द आहे. आणि हे WAST, वेस्ट म्हणजे काय? जे फालतूचं सामान असतं, बेकारचं सामान असतं. स्पेलिंग डिफरंट आहे दोघांच्या, मिनिंग डिफरंट आहे, पण आपण प्रोनाउन्सिएशन त्याची एकासारखीच करतो. वेस्ट. ठीक आहे. मग आहे न्यू. या दोन्ही शब्दांना न्यू म्हटलं जातं. ह्याच्यात के लागलेला आहे, ह्याच्यात नाही लागलाय. न्यू म्हणजे यावाल्या न्यूचा अर्थ काय आहे? पहिल्या की तुम्हाला काही वस्तू माहिती आहे, आधीपासून माहिती. आणि न्यू याचा अर्थ काय आहे? नवीन. मग आहे लूज. लूज यावाला लूजचा अर्थ काय आहे? काही वस्तू हरवणं. ठीक आहे ना, काही वस्तू आपल्या हातातनं चालली जाय, त्याला आपण म्हणतो लूज. आणि ह्या लूजचा अर्थ काय आहे? काही वस्तू ढिली होणं. आपल्याला कपडे ढिले होतात ना, तर ते लूज. मग आहे मेड आणि मेड. या मेडचा अर्थ काय आहे? जे घरी काम करते बाई, तिला आपण मेड म्हणतो. आणि म्हणजे जी बाहेरने येते आणि काम करते. आणि या मेडचं काय अर्थ आहे? काही वस्तू बनवणं. आपण काही बनवतो त्याला म्हणतो मेड. आय मेड अ केक म्हणजे मी एक केक बनवली. माय मेड इज व्हेरी सिन्सिअर म्हणजे माझी जी मेड आहे, जी काम करते ती बहुत सिन्सिअर आहे. ग्रेट. ग्रेट या ग्रेटचा अर्थ किसणं. आपण किशणीवरती किसतो. आणि या ग्रेटचा अर्थ महान. अशाच प्रकारे वन. वन या वन म्हणजे जिंकणं. हे वन म्हणजे एक. साईट. साईट ही साईट म्हणजे दृष्टी आपली जी आहे. आणि ही साईट म्हणजे कोणत्या जागी जी जातो आपण. वीक. वीक या वीकचा अर्थ आहे एक सप्ताह, एक हफ्ता. आणि या वीकचा अर्थ आहे कमजोर. वुड. वुड हेच वुड आहे, हे जे आपण मॉडेल्स वाले वुड यूज करतो ते वाले. विल. वुड. आणि वुड अर्थ आहे लाकूड. आणि अशाच प्रकारे सी. सी ह्या सीचा अर्थ आहे समुद्र. आणि या सीचा अर्थ आहे पाहणं. तर अशा प्रकारे पाहिलं तुम्ही की दोघांचं प्रोनाउन्सिएशन सेम असतं. सिलेक्ट any 3 pairs of homophones from above and make simple sentences of your own to show the difference. आता आपण हे जे वरती होमोफोन्स बनवले आहेत जे त्याच्यात 3 पेअर्स घेऊन त्याचे सेंटेन्स वाक्य बनवायचे आहेत, त्यांच्यामधील जे आहे डिफरन्स दाखवायला. ही पुट बोथ हिज हँड्स ऑन हिज वेस्ट. तर त्यांनी आपले दोन्ही हात आपले
वेस्ट वर ठेवले म्हणजे कसं असं, हे वेस्ट म्हणजे आपली कमर, ते असं ठेवलं. आय डोंट लाईक टू वेस्ट माय टाइम इन गॉसिप्स. मला आपलं वेळ जो आहे गॉसिप्स मध्ये म्हणजे गप्पा गोष्टींमध्ये घालवणं नाही आवडत. वेस्ट म्हणजे बेकार करणं नाही आवडत. आय न्यू ऑल हिज फॅमिली मेंबर्स. मला तिचे सगळे फॅमिली मेंबर्स, परिवारचे लोक माहिती आहेत. आणि ही हॅज बॉट अ न्यू कार. त्यांनी नवीन कार घेतली. माय मेड इज ऑलवेज क्लीन अँड टायडी. माझी जी मेड आहे, जी काम करते बाई, ती नेहमीच साफसुथरी आणि स्वच्छ राहते. आणि वी मेड अ काईट आरसेल्स. आम्ही एक काईट म्हणजे काय, पतंग स्वतःहून बनवली. अशा प्रकारे तुम्ही अनेक सेंटेन्स बनवा ज्याने की अर्थ जे आहे त्यात जी विभिन्नता आहे ती कळेल. तर आज आपण ही कहाणी संपवली आणि हे कळलं की कोणतंही काम जर आपल्याला मिळालंय, या कहाणीने आपल्याला ही शिक्षा मिळाली ना की कोणतं काम आपल्याला मिळतं, करतोय आपण, ते नेहमी मनानेच करावं. कधी असं नाही सुचावं की आपण टाळायचं काम करायचं. नेहमी आपल्या मनाने छान काम करायचं. आणि एक दुसरी गोष्ट, आपण होमोफोन्स सारखी एक खूप महत्वाची गोष्ट शिकली आहे. होमोफोन्स खूप कामाची असतात, तुमच्या एक्झाम्स मध्ये सुद्धा येतात. तर त्यांना नीट शिका. आणि 3 तर आपण बनवून चुकलो आहोत, 3चे ग्रुप्स, आणि बाकीचे ग्रुप्स तुम्ही स्वतः बनवायचा प्रयत्न करा होमोफोन्सचा. आजची क्लास इथे फिनिश होते. नेक्स्ट क्लासमध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.